प्रभादेवीमध्ये माजी नगरसेवक समाधान सरवणकर आणि स्थानिकांमध्ये वाद झालेला आहे। इमारतीमध्ये तात्पुरत्या स्वरूपात उभारण्यात आलेल्या शाखेवरून हा वाद झाला। शाखेसमोर शेड बांधण्यास स्थानिक विरोध करतायत। आपत्कालीन परिस्थितीमध्ये शेडचा अडथळा येऊ शकतो म्हणून स्थानिकांकडून विरोध केला जातोय। स्थानिकांच्या विरोधानंतर समाधान सरवणकर त्या ठिकाणाहून निघून गेलेत। उभाटाचा एक इच्छुक उमेदवार आहे, तो त्या ह्याचा बिल्डिंगचा सेक्रेटरी आहे, अध्यक्ष पण आहे आणि त्याची मागणी अशी म्हणजे त्यांनी काय झालं, काल रात्रीपासून तिकडे भडकवण्याचा प्रयत्न सुरू केला मुलांना की तुम्ही खाली उतरा, तुम्ही अशा प्रकारे आणि वाद चिघळवण्याचा प्रयत्न केला। मला असं वाटतं की साधी शेडचं काम असतं, अनेक ठिकाणी आपण लोकांना हवं असेल तर शेड बांधतो, काही ठिकाणी बांधत नाही, हा लोकांचा विषय होता। आज एवढं भडकवणं किंवा खाली उतरवणं लोकांना हा विषय नव्हता आणि छोटासा विषय होता। आज मला काही लोकांनी ते विनंतीनंतर केली की तुम्ही बांधू नका, मी थांबायला सांगितलं। प्रभादेवी साई सुंदर नगर या ठिकाणी दोन्ही शिवसेनेमध्ये आपापसात वाद झाल्याचं पाहायला मिळालं। आपण त्याच साई सुंदर नगरच्या या ठिकाणी आहोत आणि ही जी शाखा आहे त्या शाखेच्या बाहेर शेड जी लावण्यात आलेली आहे, या शेडला स्थानिक नागरिकांचा या ठिकाणी विरोध आहे। कला सर, काय नक्की प्रकरण झालेलं होतं, काय नक्की वादावाद झालेली होती? दोन्ही आपापसात आमने सामने आहे ते आलेले होते। समाधान सरवणकर स्वतः या ठिकाणी साहेब, आम्ही इथं स्थानिक रहिवासी आहेत। या बिल्डिंगचा मी अध्यक्ष, हे आमचे सेक्रेटरी आहेत आणि या साई सुंदर नगरचा मी सेक्रेटरी आहे। मी यांना सांगितलं की सार्वजनिक ठिकाणची ही जागा आहे, या ठिकाणी तुम्ही कोणत्याही प्रकारची शेड उभारू नका। यांना विनंती केली, एकदा नाही, दोनदा नाही, तीनदा केली, तरी त्यांची अरेरवी काही थांबली नाही। आज पुन्हा ते शेड बांधण्यासाठी आले। आम्ही पुन्हा विनंती केली की तुम्ही शेड बांधा, आमचा विरोध नाही, परंतु ती फोल्डिंगवाली शेड बांधा, प्लॅस्टिकची शेड बांधा आणि तुम्ही कार्यकर्त्यांना हे करा। पण प्रॉब्लेम असा झाला, त्यांनी डायरेक्ट भाईगिरीची, दादागिरीची वार्ता केली। कधीपासून ही शेड लावण्याचा कार्यक्रम आहे तो या ठिकाणी ठेवण्यात आलेला आणि काय नक्की शाखा आहे की नक्की काय आहे? ही त्यांची उपशाखा, इथे महिला वगैरे बसतात। आम्हालाही महिलांचा मान ठेवतो आम्ही, आम्हाला त्याबद्दल प्रश्नच नाही, परंतु जर मान ठेवायचा आहे पण तू फोल्डिंगची बांधा ना तुम्ही। फोल्डिंगचा आम्हाला काही विरोध नाही, काय नाही, तुम्ही बसा। ज्याचा ज्याचा पक्षाला धर्म स्वातंत्र्य प्रत्येकाला पक्षाचाही आहे, पण तुम्ही अरेरावी करणार। आमची ना 4 नंबर रहिवाशांची मागणी होती शेडची, ना 6 नंबरची होती, ना 5 नंबरची होती, ना 8 नंबरची। मग हा हट्टास कशासाठी? प्रेम मात्रसह निखिल चव्हाण, TV9 मराठी, मुंबई। बातमी नाशिकमधून आहे। नाशिकच्या तपोवनमधील वृक्षतोडी विरोधामध्ये आता अखिल भारतीय हिंदू महासभा आक्रमक झाली आहे। झाडांची पूजा करत हिंदू महासभेकडून निषेधही व्यक्त करण्यात आलाय। कळस मांडत पूजा करून वृक्षतोडीचा निषेध व्यक्त करण्यात आलाय। नाशिकच्या तपोवनमधील वृक्षतोडी विरोधात आता हिंदू महासभा देखील चांगलीच आक्रमक झालेली आहे। निषेध व्यक्त करत झाडांची पूजा या ठिकाणी करण्यात आलेली आहे। कळस मांडत पूजा करून वृक्षतोडीचा निषेध देखील या ठिकाणी करण्यात आलाय। या संदर्भात पवन येवले आमचे प्रतिनिधी आपल्याला सविस्तर अपडेट्स देत आहेत। पवन, आपण बघितलं सर्वपक्षीय नेते एकवटले, शिवाय आता पर्यावरण प्रेमींसोबतच हिंदू महासभा देखील आक्रमक झालेली आहे। काय अपडेट मिळत आहेत? तर आपण बघितलं, आगामी काळात होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी साधुग्राम उभारण्याकरिता तपोवनातील झाडांची कत्तल जी आहे ती केली जाणार होती आणि याच्याच विरोधात आता सर्व पर्यावरणप्रेमी जे आहेत ते एकवटलेले आहेत। विविध राजकीय पक्ष असतील विरोधातील ते एकवटलेले आहेत। आता हिंदू संघटना देखील आपल्याला या वृक्षतोडीच्या विरोधात असल्याचं पाहायला मिळतंय। तपोवनामध्ये अखिल भारत हिंदू महासभेच्या वतीनं आज या ठिकाणी पूजाविधी जी आहे ती करण्यात आलेली आहे आणि जे झाडे या ठिकाणी कापले जाणार आहेत, ज्यांच्यावरती मार्किंग महापालिकेनं केलेली होती, त्याच ठिकाणी पूजा जी आहे ती आपल्याला या ठिकाणी या हिंदू महासभे या संघटनेनं केल्याचं पाहायला मिळतंय। आणि याच ठिकाणी या तपोवनामध्ये या झाडांमध्ये या ठिकाणी हनुमान चालीसाचं पठण देखील करण्यात आलेलं आहे आणि अशा पद्धतीची आपल्याला पूजा जी आहे ती या ठिकाणी मांडल्याचं एकंदरीत पाहायला मिळतं। आपल्यासोबत हे पदाधिकारी आहेत या ठिकाणावर। आपण या ठिकाणी पूजा करत या वृक्षतोडीचा निषेध व्यक्त करतायत, काय सांगा? नाही, आता काही सांगण्यासारखं काही राहिलंच नाही। फक्त देवा भाऊला आमची हात जोडून विनंती आहे की वृक्ष तोडण्याचं डोक्यातून काढून टाका आणि जे कोणी संकटमोचन तुम्ही नाशिकमध्ये पाठवले असतील त्यांनाही जरा आवर घाला। विकासाचे कामं खूप करायचे बाकी आहेत। नुसतं हे तपोवनातली वृक्ष तोडून तुमचा विकास होणार नाही आणि इतर झाडं तोडल्यानंतर साधू संत बसणार नाहीत। कारण की ज्या आखाड्यासाठी तुम्ही आज रेड कार्पेट टाकता त्या आखाड्याला बी तुम्ही विचारा की एवढे वृक्ष तोडून तुम्ही आमच्या नाशिकमध्ये कुंभमेळ्यासाठी येणार आहात का? हा आमचा देवा भाऊंना सवाल आहे। नक्कीच आपण जर बघितलं या ठिकाणी आपल्याला अशा पद्धतीनं हे हिंदू संघटनेचे पदाधिकारी जे आहेत ते आक्रमक झाल्याचं एकंदरीत या ठिकाणी पाहायला मिळत आहे। निश्चितच या संदर्भातले अपडेट्स घेत राहू पवन। तुर्तास धन्यवाद।